वासंतीस क्रिएशन. तर आता मी तुम्हाला दाखवते मी माझ्या लास्ट गुरुवार उद्यापनाची तयारी कशी केली होती मार्गशीर्षी. तर सर्वप्रथम हे पहिलं कमळ जे मी स्वतः बनविलं होतं आदल्या दिवशी, वेल्वेटचं पूर्ण कमळ आहे हे. अतिशय सुंदर असं हे कमळ बनलेलं आहे. जवळजवळ 20 इंचाचं ते मी आदल्याच दिवशी कमळासन हे बनवून घेतलं होतं आणि मला हे कमळ खूप आवडलेलं आहे. तर आता आपण बघूया की मार्गशीर्षची मी लास्ट गुरुवारी जी पूजा केली होती उद्यापनाची ती कशी केली होती. इथे आपण बघू शकता की सगळी तयारी मी सकाळीच करून ठेवली होती. रांगोळी वगैरे काढून ठेवली होती. ही ओटी आहे देवीची, ओटी आणि गणेश पूजा. तर आपण आता देवीची मांडणी करूया. नारळ घालून आता अष्टकमळ काढत आहे हाताने इकडे. आता उंची जरा कमी पडेल तरी पण बघूया आता काय करायला. पहिलं आपण देवीच्या कलशाला हे स्वस्तिक काढून घेतले. सुपारी आणि विड्याचं पान, फुलं वगैरे जे आपण घालतो ते सगळे घातलेलं आहे आतमध्ये तांब्यामध्ये. आता देवीचा नारळ जो 4 गुरुवारी वापरला तो आता त्याला अक्षता हळद कुंकू लावून ठेवून घेते कळशावर. पहिलं पानं लावते विड्याची. 5 पाने घेतलेली आहे मी. देवीला जे मी वस्त्र स्वतः शिवले होते ते घालत आहे. बघूया त्याची उंची केवढी होते ती. जे कमळ आपण जे बनवलेलं आहे ते झाकून जाऊ नये. देवीच्या पावलांना अक्षता, गंध, कुंकू आणि फुले वाहून घेतलेले आहेत. जे देवीला वस्त्र मी शिवले होते ते कळशाला घालूया. त्याच्यापूर्वी हे गणेश पूजा आणि देवीची ओटी काढली होती त्याची पण पूजा करून घेतली. फळांचा नैवेद्य.
मला वाटतं की वस्त्र जरा लांब झालेलं आहे, साईजने लांबीने लांब झालेलं आहे. म्हणून मला वाटतं की काहीतरी खालच्या बाजूला आपल्याला ठेवावं लागेल. बघूया काय ठेवावं लागतं ते. जरा म्हणजे जे कमळ मी शिवलं होतं ना, ते जरा मला वाटतं लपून गेलेलं आहे. बघते आता काय करायला मिळतं ते. एक तांब्या ठेवून बघते खाली. एकदम छान असं वस्त्र झालेलं आहे आपलं जे शिवलं होतं. आणि हे पण वस्त्र मी वेल्वेटचं बनवलेलं आहे. आता लोटा ठेवून आता जरा उंची वाढलेली आहे. म्हणजे मला कळशाची उंची वाढवायची होती. कलशाची उंची वाढल्यावर ड्रेस पण थोडा आता आय मीन टू से देवीचा जो वस्त्र आहे ते आता जरा चांगलं दिसायला लागलं. आणि खालचं जे कमळ केलं होतं ते पण छान दिसते आता जरा उठून. आता आपण देवीचे जे अलंकार आहे ते घालून घेते मी. हे अलंकार जे आहेत ते 2 वर्षापूर्वीचे अलंकार आहेत. अजून आणखी एक देवीसाठी खास उद्यापनासाठी मी एक अलंकार घेतला होता. तो काही कारणाने डिले झाला म्हणून आज पोचला नाही. तो कोल्हापुरी साज होता. असू दे, पुढच्या वर्षी आपल्याला घालायला मिळणार. आता देवीचा मुखवटा सोडून घेते. माझ्याकडे जे थोडे अलंकार होते ते पण देवीला चढवलेले आहेत. आपण आपले पण अलंकार घालू शकतो देवीला. अजून पण थोडासा पार्ट मला खाली दिसतो. तो त्या कोल्हापुरी साजने भरून गेला असता. तो जर आज आला असता तर. आता आपण देवीला चांदीचा मुखवटा चढवलेला आहे. हळद कुंकू वाहून घेते. लक्ष्मी देवी सर्वांच्या मनोकामना पूर्ण करू दे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता ही चुनरी पण मीच शिवली होती. ती पण देवीला चढवूया. गोल्डन नॅटची चुनरी, त्याला मी बॉर्डर लावून घेतलेली आहे. सगळं वातावरण मंगलमय होऊन गेलेलं आहे. एरवी जेव्हा देवीचे गुरुवार येतात, आता 4ही गुरुवार वातावरण एकदम मंगलमय झालं होतं सगळीकडे. आणि मन एकदम कसं प्रसन्न वाटत होतं. तुम्ही मला नक्की कळवा हे देवीचं रूप जे आहे ते तुम्हाला कसं वाटलं बघून. कमेंटमध्ये नक्की कळवा. मला खूप आनंद होईल तुमचे काही कमेंट्स असतील तर. कमेंट्स वाचून आता पूजा करून घेते. एरवी देवी मी काय करते की
देवाऱ्याच्या आमचा जो देवारा आहे ना, मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार. देवाऱ्याच्या बाजूला पुजते. हे उद्यापनच्या दिवशी जरा जागा जास्त पाहिजे म्हणून मी दुसऱ्या बाजूला पुजलं. कसं आहे, संध्याकाळी मग हळदी कुंकूचा पण प्रोग्राम असतो ना, मग बायकांना हळद कुंकू देवीला वाहायला मिळणार. थोडी जागा पाहिजे. आपल्याकडे संध्याकाळी ज्या बायका येतात त्यांना थोडी नमस्कार वगैरे करायला जागा पाहिजे म्हणून मी या दुसऱ्या स्पेशियस अशा जागेवर पुजले. आता धूप अगरबत्ती लावून तुपाचा दिवा पेटवून घेते. हे जे बारीक आत्ता बघितलं ते जरासं ते आमचं गार्डन आहे. कधी मी तुम्हाला एक दिवस दाखवणार आमचा बाल्कनी गार्डनचा व्हिडिओ. अतिशय सुंदर अशी झाडं आहेत त्याच्यामध्ये, सगळे सॅक्युलंट झाडं. देवीला तुपाचा दिवा लावलेला आहे समई. मला वाटतं धूप अगरबत्ती जरा लांब असल्याने जास्त उंच झालेली आहे. तिला खाली ठेवते आणि बघते. अतिशय चांगला सुगंध येत आहे. जरा खाली ठेवते. ह्या अगरबत्तीचं नाव जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये कळवा, तेही मी तुम्हाला देणार. अतिशय सुगंधित अशी धूप अगरबत्ती आहे आणि जवळजवळ 3-4 तास पेटते. खूप असा सुंदर सुगंध सगळीकडे दरवळलेला आहे. आता देवीला जी मी ऑनलाईन बघून वेणी केली होती यूट्यूबवर, ती देवीला घालते. जरा लांबच केली होती साईजने. जरा मागे झुकलेली आहे. बघूया काय करायला मिळते ते. जरा स्ट्रेट राहायला पाहिजे ती. आता सारखी आलेली आहे, एकदम परफेक्ट बसलेली आहे. शेवंती आणि विड्याची पानं वापरून ही वेणी केलेली आहे. सॉरी, आता आरती दाखवून घेते आणि नंतर आरती प्रसाद दाखवून घेते आणि नंतर देवीला जो नैवेद्य तयार केला आहे मी अन्नाचा, तो मी दाखवणार. ही माझ्याकडे ॲमेझॉनवरून मागवलेली चांदीची फुलं आलेली आहेत. ती अशीच मागवली होती. तेवढी आवडली नाही, तरी पण ती आता आजच्या दिवशी आले म्हणून देवीला पावलावर ठेवते देवीच्या. अगदी लाईट वेट मध्ये आहे ती फुलं. तीर्थप्रसाद देवीला दाखवून घेते. तसाच देवीला जे महानैवेद्य केला होता तोही आता दाखवते.
तर माझा हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला आहे याच्याबद्दल आभार तुमचे सर्वांचे. धन्यवाद.